रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांनो, विठ्ठल वाईब्समध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील आणखी एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अध्यायात प्रवेश करणार आहोत. पण त्याआधी मागील भागात काय घडलं हे एकदा पाहून घेऊया. मागील भागात आपण ऐकलं की ब्रह्मगिरी पर्वतावर महायोगी संत गहिनीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाची दिव्य दीक्षा घेतल्यानंतर संत निवृत्तीनाथ आपल्या भावंडाकडे परत आले. जंगलात हरवलेला एक लहान मुलगा आता गुरुकृपेने प्रकाशित झालेला योगी बनून परतला होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती आणि त्यांच्या प्रत्येक शब्दात गुरूंचा आशीर्वाद झळकत होता. अनेक दिवसांच्या विरहानंतर जेव्हा ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी आपल्या दादाला पुन्हा पाहिलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्या भेटीत फक्त भावंडाचे प्रेम नव्हतं, तर एका नव्या युगाची सुरुवात दडली होती. याच भागात आपण ऐकलं की निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आपल्याजवळ बसवलं आणि त्यांना नाथ संप्रदायाचा दिव्य गुरुमंत्र दिला. त्या क्षणापासून ज्ञानदेवांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ हे नातं आता गुरु आणि शिष्य या पवित्र नात्यात परिवर्तित झालं. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना शिकवलं की परमेश्वर हा केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नसतो, तो प्रत्येक सजीवामध्ये वास करतो. खऱ्या ज्ञानाचा अर्थ म्हणजे प्रत्येक जीवामध्ये त्या परमात्म्याचं दर्शन घेणं. ही शिकवण पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा पाया ठरली. त्या दिवसापासून चारही भावंडांचं जीवन बदललं. पहाटे ध्यान, योग साधना, नामस्मरण, गुरूंची सेवा आणि आत्मज्ञानाचा अभ्यास हेच त्यांचं दैनंदिन जीवन बनलं. त्यांच्या अंतःकरणात आध्यात्मिक प्रकाश उजळत होता, पण समाजाच्या नजरेत ते अजूनही बहिष्कृतच होते. वारकरी बांधवांनो, गुरुकृपेने ज्ञानाचा दीप तर प्रज्वलित झाला होता, पण समाजाने अजूनही त्या प्रकाशाला स्वीकारलं नव्हतं. चारही भावंडांना समाजात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी आता एका अशा नगरीत जावं लागणार होतं जिथे विद्वत्तेचा दरबार भरत असे, जिथे धर्मशास्त्रांवर निर्णय घेतले जात आणि जिथे त्यांच्या आयुष्याचा पुढील अध्याय लिहिला जाणार होता. ती नगरी होती पैठण. चला तर मग सुरू करूया. एपिसोड 15 भाग 6. रामकृष्ण हरी. विठ्ठल भक्तांनो, ब्रह्मगिरी पर्वतावर गुरुकृपेचा अमृत वर्षाव झाला होता. संत निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा आशीर्वाद लाभला होता आणि संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात आध्यात्मिक ज्ञानाचा नवा सूर्य उगवू लागला होता. पण जिथे अध्यात्माची सुरुवात झाली होती तिथेच समाजाने त्यांना अजूनही स्वीकारलं नव्हतं. ज्ञान, भक्ती आणि साधना असूनही समाजाच्या नजरेत ते अजूनही बहिष्कृत संन्याशाची मुलं होती. हीच होती त्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका. एके दिवशी काही सज्जन विद्वानांनी निवृत्तीनाथांना सल्ला दिला, जर तुम्हाला समाजात पुन्हा स्थान हवं असेल तर पैठणला जा. त्या काळी पैठण म्हणजे ज्ञानाची राजधानी, धर्मशास्त्रांचा अंतिम निर्णय देणारी नगरी. गोदावरीच्या तीरावर वसलेलं प्राचीन प्रतिष्ठान. तेथे देशभरातील विद्वान ब्राह्मण राहत होते. धर्म, वेद, न्यायशास्त्र आणि संस्कृत शिक्षणाचं ते प्रमुख केंद्र होतं. जर पैठणच्या धर्मसभेने तुम्हाला स्वीकारलं तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला स्वीकारेल. निवृत्तीनाथांनी काही क्षण विचार केला. त्यांनी ज्ञानदेवाकडे पाहिले. ज्ञानदेव शांत होते. ते फक्त एवढंच म्हणाले, दादा, आपण सत्याच्या मार्गावर आहोत, मग सत्य सांगायला आपण का घाबरावं? निवृत्तीनाथ हसले. त्यांनी निर्णय घेतला, चला पैठणला जाऊया. चारही भावंडांनी पुन्हा एकदा प्रवास सुरू केला. ना घोडे, ना बैलगाडी, ना कोणतीही सोय. पायात साध्या चपला, खांद्यावर छोटीशी झोळी आणि ओठांवर अखंड नामस्मरण. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिवसेंदिवस ते चालत राहिले. रस्त्यात अनेक गावं लागली. काही ठिकाणी लोकांनी त्यांना आदराने पाणी दिलं, तर काहींनी त्यांची ओळख समजता दार बंद केलं. पण चारही भावंडाच्या चेहऱ्यावर तक्रारीचा एकही भाव नव्हता. निवृत्तीनाथ म्हणत, अपमान सहन करणं म्हणजे कमजोरी नाही, तो अहंकाराचा त्याग आहे. ज्ञानदेव शांतपणे ऐकत असत. त्यांच्या मनात एकच विचार होता, एक दिवस प्रेमच या जगाला जिंकेल. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर दूरवरून गोदावरी नदीचं पवित्र पात्र दिसू लागलं. सूर्यास्ताची वेळ होती. नदीवर सोनेरी किरणं पडली होती. चारही भावंड काही क्षण शांत उभी राहिली. त्यांनी हात जोडले. ज्ञानदेव म्हणाले, ही नदी किती महान आहे दादा. तिच्या पाण्यावर कोणाचं नाव लिहिलेलं नसतं. ती सर्वांना सारखंच पाणी देते.
निवृत्तीनाथ हसले. ते म्हणाले, ज्ञाना, संतांचं हृदयही असंच असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 4ही भावंड पैठणमध्ये प्रवेश करतात. रस्त्यांवर व्यापारी, वेदांचा घोष, मंदिरातील घंटानाद, संस्कृत पठण करणारे विद्यार्थी आणि मोठमोठ्या धर्मशाळा. संपूर्ण वातावरणात विद्वत्तेचं वैभव जाणवत होतं. ज्ञानदेव आजूबाजूला पाहत होते. ते म्हणाले, दादा, इतकं ज्ञान असूनही जर माणसात करुणा नसेल तर या ज्ञानाचा काय फायदा? निवृत्तीनाथ फक्त स्मितहास करत पुढे चालत राहिले. शेवटी 4ही भावंड धर्मसभेसमोर पोहोचली. सभागृहात अनेक विद्वान बसले होते. त्यांच्यासमोर वेदांचे ग्रंथ उघडे होते. सभागृहात पूर्ण शांतता होती. निवृत्तीनाथ पुढे आले. त्यांनी नम्रपणे हात जोडले. आम्ही विठ्ठलपंताची मुलं आहोत. आमच्या आईवडिलांनी समाजासाठी सर्वोच्च त्याग केला. आमचा कोणताही अपराध नाही. आम्हाला समाजात पुन्हा स्थान मिळावं एवढीच आमची विनंती आहे. काही क्षण सभागृहात शांतता पसरली. मग एका वृद्ध पंडितांनी प्रश्न विचारला, तुमचे वडील संन्यासी होते? हो. मग त्यांनी पुन्हा संसार केला? गुरूंच्या आज्ञेने. सभागृहात कुजबूज झाली. एक विद्वान कठोर आवाजात म्हणाला, धर्मशास्त्र स्पष्ट आहे. संन्याशाच्या मुलांना समाजात स्थान नाही. हे ऐकता सोपानदेवांच्या डोळ्यातून अश्रू आले. मुक्ताबाई निवृत्तीनाथांच्या मागे उभ्या राहिल्या. पण ज्ञानदेव मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, द्वेष नव्हता, फक्त करुणा होती. ते नम्रपणे पुढे आले आणि म्हणाले, गुरुवर्य, जर आमच्या जन्मामुळे आम्ही दोषी असू तर जन्म देणारा परमेश्वरही दोषी ठरेल का? सभागृहात पुन्हा शांतता पसरली. ज्ञानदेव पुढे म्हणाले, आम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही. आम्ही फक्त ईश्वराचं नाम घेतो. प्रत्येक जीवात तोच परमात्मा आहे. जात, जन्म आणि रूप यांपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. त्यांच्या शब्दात संताप नव्हता, फक्त सत्य होतं. काही विद्वान विचारात पडले, पण काहींचा अहंकार अजूनही कायम होता. त्यापैकी एक पंडित उपहासाने म्हणाला, जर प्रत्येक जीवात परमात्मा असेल तर त्या बाहेर उभ्या असलेल्या रेड्यात आणि तुझ्यात काय फरक आहे? ज्ञानदेव शांतपणे म्हणाले, परमात्म्याच्या दृष्टीनं काहीच नाही. हे उत्तर ऐकताच सभागृहात एकच कुजबुज सुरू झाली. काहींना आश्चर्य वाटले तर काहींनी मोठ्याने हसू सुरू केले. आणि त्या हसण्यातूनच इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आव्हान जन्माला आलं. एक पंडित उपरोधाने म्हणाला, जर असंच असेल तर त्या रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखव. संपूर्ण सभागृह शांत झालं. सर्वांच्या नजरा आता फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांकडे होत्या. ज्ञानदेवांनी क्षणभर डोळे मिटले. गुरु निवृत्तीनाथांचे स्मरण केलं आणि अत्यंत शांतपणे त्या रेड्याकडे चालू लागले. पुढील भागात इतिहासात अजरामर झालेला तो दिव्य प्रसंग आपण अनुभवणार आहोत. रेड्याच्या मुखातून खरंच वेद वदले का? वारकरी बांधवांनो, आजपर्यंत आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात एक गोष्ट पुन्हा पुन्हा अनुभवली. अपमान झाला पण अहंकार नाही, अन्याय झाला पण सूड नाही, संघर्ष आला पण विठ्ठलावरील विश्वास कधीच ढळला नाही. आजच्या काळातही हा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे. मतभेद असतील, विचार वेगळे असतील, पण प्रेम, नम्रता, सत्य यांचा मार्ग कधीच सोडू नये, हेच संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला शिकवतात. जर तुम्हाला विठ्ठल वाईब्सवरील संत चरित्रावरील संशोधन आधारित मालिका आवडत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्या या सेवेला बळ देतो आणि ही कथा अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. विठ्ठल वाईब्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे संतांची अशीच प्रेरणादायी चरित्रे, वारकरी परंपरेचा इतिहास, विठ्ठल भक्तीच्या कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि प्रत्येक वारकरी बांधवाला नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला संतांचा अमूल्य संदेश आणि भक्तीचा मार्ग सापडेल. आजच्या भागानंतर कमेंटमध्ये एक वाक्य नक्की लिहा, रामकृष्ण हरी. तुमची प्रत्येक कमेंट, प्रत्येक शुभेच्छा आणि प्रत्येक प्रेमळ प्रतिसाद आम्हाला अधिक अभ्यासपूर्ण आणि हृदयस्पर्शी कथा तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा देतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.